हो, मागलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तनुसाधन म्हणजे काय, तर त्या तनुसाधन म्हणजे अर्थात तनुसाधन म्हणजे देहविद्या. ही देहविद्या कशी असते, कोणाला होती, तिचं महत्त्व काय आहे, तर हे सगळं समजावून सांगितलं. आता त्या विद्येचं निरुपमत्व काय आहे हे आज मी तुम्हाला सांगतो. हा हा जो मी बोलतो हे आज सर्वसाधारण माणसाला समजण्यासारखं नाही, परंतु तरीही चार चार बाऱ्या जर वाचून पाहिलं, ऐकलं, तर याचं निश्चितच महत्त्व तुम्हाला समजून जाते. माझ्या ही विद्या, ही देहविद्या इतर सर्व विद्याहून काही विलक्षणच आहे. ती पराशक्तीत बी मोडत नाही, म्हणजे दैवराटीत मोडत नाही. ती परात मोडते म्हणावे तर तिच्यापासून चैतन्य विद्येपेक्षाही कमी सुख मिळते. ती परात मोडती म्हणावं तर तिच्या चैतन्य विद्येपेक्षा देखील कमी सुख मिळते तिच्याकडून. आणि ती आवरात मोडते म्हणावे तर अयोध्येप्रमाणे तिचे साध्य साधन मूर्त म्हणजे मर्यादित नसून सृष्टी संहारापर्यंत नित्य असते. तिचं आयुष्य, त्या देवदेवताचं जे आयुष्य आहे ते सृष्टी संहारापर्यंत नित्य असते. तर मग त्यामुळे नसू द्या परदृश्याकडून किंवा अवरदृश्याकडून देवविद्या दिली जात नाही. ते देवविद्या देऊ शकत नाहीत, ती उभयदृश्याकडूनच दिली जाते. ही देवविद्या ईश्वराच्या ब्रह्मविद्येसारखी नाही. बघा, ही विद्या मग ईश्वराच्या ब्रह्मविद्येसारखी नाही, कारण ब्रह्मविद्या शब्दाद्वारे दिली जाते, शब्दाला दिली जाते, शब्दाद्वारे दिली जाते. तर देवविद्या दृष्टीद्वारा संचरली जाते. देवविद्या ही दृष्टीद्वारा संचरली जाते. बरे, ती ईश्वराच्या संचारी प्रेमाप्रमाणे आहे म्हणावे तर तिच्या संचाराने देवविद्या देणाऱ्याचा परमेश्वराची मूर्ती साध्य साधन रूप म्हणून त्याला प्रकाशत नाही, असं बी आहे पुन्हा. आणि असे असले तरी देवविद्यावंताला ईश्वराची जाणीव नसते असे नाही, त्याला जाणीव असते, परंतु ईश्वरावर त्याचं श्रद्धा नसते. पण त्याच्या उभयदृश्य अवताराच्या पूजावसर चालला असताना तो तिथे जातो बी. आता तो सृष्टी म्हणजे एका भेंडामध्ये गमन येऊन द्यायचं म्हणजे कर्मभूमीपासून तर भूतेपर्यंत गमन दर्शन असल्यामुळं जिथं तो कर्मभूमी येतो आणि पूजावसर चालला असताना तिथे तो जातो, पण त्यावर त्याची आवड मात्र अजिबात नसते. हा देवदेवंत चैतन्य फळेसारखा नसतो, आणि हा चैतन्य फळेसारखा मी नाही, कारण तो त्याच्याप्रमाणे भ्रांत नसतो, नाही, सावध असतो. विश्व फळियासारखाही नसतो, कारण विश्व फळियाचा जिथे व्यापतो तो विश्वेचा देह आरंभापासूनच कारण परमाणूचा असतो, आणि तसा याचा नसतो पहिल्यापासूनच. तर याचा देह नंतर कारण परमाणूचा बनतो, आणि विश्वेचा देह प्रदीर्घ असतो. तर माया सामान्य मनुष्य देहा एवढाच असतो. आणि कसं आहे, विश्वचा देह प्रदीर्घ मोठा असतो, म्हणजे 50 कोटी योजन मोठा असतो, पण ह्या देवदेवताचा देह सामान्य मनुष्या एवढाच असतो, कारण त्याच देव प्रकाश आहे, त्याच देहात त्याला ती देवविद्या झालेली असते. तर विश्वफळ्या आपल्या देहातील कारणभूते पाहतो, तर देहविद्यावंत परमाणूच पाहतो, ते कारणभूते पाहतो ना, हा परमाणूच पाहतो. विषयफळ्या आपल्या शरीरातीलच नव्हे तर इतर ठिकाणीचीही भूते पाहतो. विश्वफळ्या आपल्या शरीरातील नाही तर इतर ठिकाणचीही भूते पाहतो. तर हा फक्त आपल्या शरीरातीलच, आणि तेही कारण परमाणूच पाहतो. तो भैरव फळ्यासारखाही नसतो, तो भैरव फळ्यासारखा बी नाही, कारण ते फळीये सृष्टी सवार करू शकतात. ते फळीये सृष्टी सवार करू शकतात. आता फळीये इथं कोणते साहेबाचं थोडं चुकलेलं वाटतंय मला, कारण फळीये नाही सृष्टी सवार करू शकत, ते विद्यावंत हे करू शकतात, भैरव
अष्टभैरव इथं फळी आहे म्हणले त्यात फळ तर फळ सृष्टी सावर करू शकतात, तर देव देवंत मात्र करू शकत नाही. आणि देव देवंत विशेष ज्ञान यासारखा नसतो. इतकं चांगलं कुठून आला? कारण विशेष ज्ञान याचे देखणे सर्वश्रेष्ठ आहे. त्याला तर चारही पदार्थ दिसतात, त्याला ताबडतोब ईश्वरप्राप्ती होते त्याला, आणि तशी याला होत नाही. हा सामान्य ज्ञानिया सारख्याही नसतो. सामान्य ज्ञानिया जो असतो तसा बी नसतो हा, कारण तो मळाचे देखील चालन करतो सामान्य ज्ञानिया. तर याच्या स्थूळ शरीरातील केवळ सबळभूताचाच जड होतो, याचे मळ नाहीसे होत नाही, मळ राहतात त्याच्या अंगावर. इतकेच नाही तर आपल्या मळाचे दर्शनही त्याला होत नाही. देवी देवंताला मळाचे दर्शन बी होत नाही. इतर प्रमादियापेक्षा देवी देवंत श्रेष्ठ असतो. इतर याच्यापेक्षा देवी देवंत मात्र श्रेष्ठ असतो, कारण इतरांना त्याच्या कमी अधिक आचरणाने देवताची फळे मिळाली असतात, तर याला देवी देव मिळाली असते. आणि तो बैर्याग्या सारखाही नसतो, कारण त्यांना जसे बैर्यागाचे साधन दीर्घ काळ आचरावं लागते तसे याला लागत नाही. याला तसं आचरावं लागत नाही. देवतेचा संचार झाल्याबरोबर साध्यरूपी देह प्राप्त व्हायला लागतो. देव देवंत सर्वापेक्षा विलक्षण असतो. आपल्या प्रमादियाला देखील असे विलक्षण फळ देणारा ईश्वर म्हणजे परमेश्वराचा तो प्रमादी आहे, आणि त्या प्रमादियाला देवी दिली परमेश्वरानं. तर अशा प्रमादियाला देखील अशी मोठी विलक्षण फळ देणारा, अशी विलक्षण विद्या देणारा परमेश्वर अत्यंत कृपाळू नाही काय मायबाबा, तो खरंच कृपाळू आहे. आणि तो जरी माणूस म्हणजे प्रमादी झाला तरी त्या प्रमादियाला देखील देवविद्या देतो, किंवा पुन्हा काय देतो, ओवळणीचे फळ देतो, किंवा अनेक फळ देतो, किंवा मनुष्य देहाखाली त्याला जाऊ देत नाही. इतका तो माणूस परमेश्वर कृपाळू आहे मायबाबा. त्यामुळे त्यांची परमेश्वराची भक्ती करा अशी तुम्हाला नम्र विनंती करेल, आणि तुमचे रजा घेईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.